आत्ताची महत्त्वाची बातमी। ओबीसी समाजातर्फे हदगाव बंदची हाक। 31 जुलै रोजी हदगाव बंद। दत्ता आनंदवार यांच्या कवाना येथे उपोषणाला 9वा दिवस। प्रकृती खालावली। हदगाव तालुक्यातील कवाना येथे दत्ता आनंदवार यांच्या ओबीसी समाजातून मराठा समाजाला दिले गेलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे यासाठी आज 9 दिवसापासून कवाना येथील नंदी महाराज मंदिराच्या सभामंडपात आमरण उपोषणास बसले असून त्यांची प्रकृती खालवत चालली आहे। कवाना येथील नंदी महाराज यांच्या सभामंडपात दत्ता आनंदवार यांचे दिनांक 21 जुलैपासून आमरण उपोषणास सुरुवात झाली। आज 9 दिवस झाले असून त्यांची प्रकृती खालवत चालली आहे। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा व महाराष्ट्र सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी हदगाव तालुका ओबीसी समाजाच्या वतीने 31 जुलै रोजी बुधवार हदगाव बंदची हाक दिली। दिनांक 27 जुलै रोजी नांदेड नागपूर हायवे बरडशेवाळा येथे रास्ता रोको करण्यात आला। तसेच दिनांक 29 जुलै रोजी तामसा येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती। तसेच 31 जुलै रोजी हदगाव बाजारपेठ बंद करण्यात यावी यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने तहसील कार्यालय हदगाव व हदगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले। हदगाव शहरातील व्यापारी असोसिएशन यांना निवेदन देण्यात आले व ओबीसी समाजाच्या हदगाव बंदला आपली प्रतिष्ठाने बंद करून सहकार्य करावे अशी विनंती सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली। आज हदगाव पोलीस स्टेशन येथे आम्ही पूर्ण हदगाव ओबीसी समाजातर्फे 31 तारखेला बुधवारी आम्ही बंदचे आवाहन केले आहे। तरी सर्व हदगाव तालुक्यातील सर्व ओबीसी एससी एसटी बांधवांना माझी विनंती की या अनंतवार यांच्या उपोषणाला सर्व समाजातून सहकार्य करावे एवढी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो। कारण आज 10 दिवस झाले अनंतवार हे आमरण उपोषणाला बसलेत, पण शासनाने आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही। ही दखल घेतल्या नसल्यामुळे आज आम्हाला हा बंद पाळावा लागत आहे। त्याच्यासाठी सर्व ओबीसी एससी एसटी बांधवांनी ठीक आपल्या बुधवारी 10 वाजता यावे रामलीला मैदानावर। मागील 9 दिवसापासून आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पांडुरंग अनंतवारजी कवाना इथे उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचं आमरण उपोषणामध्ये त्यांची तब्येत खालावत आहे। तरी पण आजपर्यंत शासनाने कोणती दखल घेतली नाही। त्यांना पाठिंबा म्हणून त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण हदगाव हिमायतनगर परिसरातील ओबीसी एससी एसटी बांधव आम्ही आवाहन करतो की 31 तारखेला बुधवारी संपूर्ण बाजारपेठ हदगावमधील बंद राहील आणि सर्व या परिसरातील ओबीसी एससी एसटी बांधवांनी याला प्रतिसाद द्यावा यासाठी हे आवाहन करण्यात येत आहे। आम्ही येत आहे, तुम्ही पण या। आम्ही येत आहोत, आपण पण यावे। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व।